नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो। कारण की उद्या फिन निफ्टीची वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीला कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत, कोणत्या लेवलवर आपण हिरो झिरो कॉल ट्रेड प्लॅन करू शकतो, याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जर तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी किंवा ओव्हरऑल जर मार्केट जर ऑब्झर्व केलं तर आजच्या मार्केटमध्ये आपल्याला एक लोअर साईडवरून बाईंग बघायला मिळाले। तर निफ्टीमध्ये आज आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय बघायला मिळाला आहे। तर ह्या निफ्टीमध्ये जो काही नवीन लाईफ टाईम हाय तयार झाला तो अराउंड 21,187 च्या दरम्यान तयार झालेला, 22,187 च्या दरम्यान तयार झाला आणि त्यानंतर निफ्टी 22,122 ला क्लोज झाला। म्हणजे निफ्टीमध्ये आज आपल्याला 81 अंकांची तेजी बघायला मिळालेली आहे। जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये 150 अंकांची तेजी आहे आणि बँक निफ्टी हा 46,535 ला क्लोज झाला आहे। बँक निफ्टी 46,700 ह्या लेवलला ट्रेड करत होता, पण ह्या लेवलला बँक निफ्टीने काही की रेजिस्टन्स फेस केला आणि त्या लेवलवरून मार्केटमध्ये थोडंफार आपल्याला सेलिंग बघायला मिळाली आणि बँक निफ्टी हा फायनली 46,500 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलच्या वरती येऊन क्लोज झालेला आपल्याला दिसत आहे। जर तुम्ही फिन निफ्टीचा विचार केला तर फिन निफ्टीमध्ये 76 अंकांची तेजी बघायला मिळाली आणि फिन निफ्टीने पण 20,500 ही लेवल होल्ड केले। म्हणजे बँक निफ्टी असेल, फिन निफ्टी असेल, हे जे काही दोन इंडायसेस आहेत ते दोन इंडायसेस काय करत आहेत, त्यांची जी काही मेजर लेवल आहे ती मेजर लेवल होल्ड करत आहेत। त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला बँक निफ्टी असेल, फिन निफ्टी असेल, ह्या दोन इंडायसेसमध्ये एक नवीन ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो। जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीसाठी आता 22,200 हा एक रेजिस्टन्स आहे। 22,200 च्या वरती निफ्टीमध्ये आपल्याला एक जबरदस्त अपसाइड मोमेंटम बघायला मिळेल, कारण की 22,200 च्या वरती चार्टिकली कोणताही रेजिस्टन्स निफ्टीसाठी नाही आहे। तर आजची जी काही कॅन्डल तयार झाली निफ्टीमध्ये, ह्या कॅन्डलचा हाय आणि लो खूप महत्त्वाचा आहे। आणि एक चांगली गोष्ट निफ्टीसाठी अशी की जो काही प्रिव्हियस टाइमचा हाय होता, लाईफ टाइम हाय, त्या हायच्या वरती निफ्टीनं क्लोजिंग दिलंय। म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर निफ्टी फ्लॅट ओपन झाला आणि जर परत 20,200 20,205 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला एक परत 70 ते 80 पॉईंटची अपसाईडची रॅली बघायला मिळू शकते। त्यामुळे निफ्टी जर उद्या फ्लॅट ओपन होऊन जर हायर साईडला जर ती लेवल ब्रेक केली आणि हायर साईड जर होल्ड केली तर निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा प्लॅन तुम्ही जरूर करू शकता। निफ्टी जोपर्यंत आता 21,980 या लेवलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्ही निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा। 21,980 या लेवलच्या खालीच तुम्हाला निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे, कारण की निफ्टीने जे काही आजचं क्लोजिंग दिले ते आजचं क्लोजिंग पॉझिटिव्ह दिले, हायर साईडला क्लोजिंग दिलं नाही। त्यामुळे 21,980 21,800 ह्या दोन लेवल निफ्टीसाठी खूप महत्त्वाच्या स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे। त्यामुळे या दोन लेवलच्या खाली जोपर्यंत डेली टाइम फ्रेमवरती निफ्टी क्लोजिंग देत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करू नका, तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्ही बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा। जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी जास्त गॅप अपच ओपन झाला, म्हणजे 100-150 पॉईंट गॅप अप ओपन झाला तर निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा। लगेचच निफ्टीमध्ये कॉल साईडचा तुम्ही विचार करू नका। कंट्रोल्ड फॉलवरती जे काही मार्केट येईल त्या कंट्रोल्ड फॉलला तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा। जर निफ्टी उद्या गॅप डाऊनच ओपन झाला, म्हणजे निफ्टी डायरेक्ट 22,030 22,040 या लेवलच्या दरम्यान ओपन झाला तर आजच्या कॅन्डलचा लो खूप महत्त्वाचा आहे। आजच्या कॅन्डलच्या लोच्या खाली निफ्टीनं कंटिन्युअसली कन्सोलिडेशन केलं किंवा निफ्टीने जर कंटिन्युअसली ती लेवल जर लोअर साईडला होल्ड केली आणि त्यानंतर जर निफ्टी 21,980 च्या खाली गेला तरच तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे, तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा नाही। जर निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला तर कोणत्याही लेवलला तो सपोर्ट फाइंड आउट करेल आणि त्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला एक बाईंग मोमेंटम बघायला मिळू शकतो। त्यामुळे निफ्टी 21,980 च्या खालीच तुम्हाला सेल करायचा आहे आणि 22,000 जी काही 22,005 किंवा 22,010 ही लेवल आहे, ह्या लेवलच्या वरतीच तुम्हाला निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे। जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीच्या चार्टमध्ये एक इंटरेस्टिंग पॅटर्न तुम्हाला इथं तयार होताना दिसतोय, कारण की बँक निफ्टीमध्ये जी काही 46,700 ते 46,800 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलला ब्रेकडाऊन करून बँक निफ्टी खाली आला, त्यानंतर बँक निफ्टी कंटिन्युअसली काय करतोय, ह्या लेवलला रेजिस्टन्स घेताना दिसतोय। म्हणजे बँक निफ्टीने इथे एक बॉटम तयार केला आहे आणि ह्या बॉटमच्या टॉपला सध्या मार्केट ट्रेड करताना दिसतंय। एका मोठ्या फॉल नंतर बँक निफ्टीमध्ये एक रिकव्हरी आली आणि रिकव्हरी नंतर मार्केट सध्या काय करते, रेजिस्टन्स पॉईंट जवळ कन्सोलिडेट करते। म्हणजे बँक निफ्टीमध्ये 46,700 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली आपल्याला बायर साईड होताना दिसतील। जर बँक निफ्टी कंटिन्युअसली 46,722 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करताना तुम्हाला दिसला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 47,000 पर्यंत टार्गेट ओपन होणार आहे आणि जर 47,000 ही लेवल बँक निफ्टीनं कंटिन्युअसली होल्ड केली तर बँक निफ्टी परत 47,500 आणि 48,000 ह्या लेवलकडे ट्रेड करताना दिसू शकतो। त्यामुळे बँक निफ्टीसाठी जो काही महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो 46,500 ते 46,700 ह्या दरम्यान आहे।
जेवढे दिवस किंवा जेवढा टाइम ह्या लेवलमध्ये बँक निफ्टी कन्सोलिडेट करेल आणि हायर साईडला ही लेवल ब्रेकआउट देईल त्यावेळेस आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त हायर साईडला मोमेंटम बघायला मिळणार आहे. जोपर्यंत बँक निफ्टी 46,400 ते 46,700 ह्या 300 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये जी काही लॉट साईज ती लॉट साईज कमी ठेवा, 1 किंवा 2 लॉट वरतीच काम करा, जेणेकरून जे काही तुमचे स्टॉप लॉस ट्रिगर होतील त्या स्टॉप लॉसेसमध्ये तुम्हाला हेवी लॉस तिथं फेस करावा लागणार नाही. जोपर्यंत बँक निफ्टी 46,200 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करतो तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा आणि बँक निफ्टी जर 47,055 ही लेवल कंटिन्युअसली होल्ड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही अग्रेसिव्हली कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. जर बँक निफ्टी उद्या फ्लॅटच ओपन झाला म्हणजे बँक निफ्टी 46,400 ते 46,500-600 या लेवलच्या दरम्यान ओपन झाला आणि त्यानंतर जर कन्सोलिडेट करून जर हायर साईडला 46,722 वरती ट्रेड करायला चालू झाला तर कॉल ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस पहिलं टार्गेट असेल ते 46,800, दुसरं टार्गेट असेल ते 46,933 आणि तिसरं टार्गेट आपल्याला 47,055 ह्या लेवलपर्यंत बघायला मिळू शकतं. जोपर्यंत बँक निफ्टी 46,344 ह्या लेवलच्या खाली ट्रेड करत नाही किंवा 46,300 ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू नका. तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा. जर बँक निफ्टी उद्या जास्त गॅप अप ओपन झाला 200-300 पॉईंट गॅप अप ओपन झाला तर 46,800 46,700 हा बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्स आहे आणि जर ही रेजिस्टन्स लेवलला जर बँक निफ्टीने एखादी निगेटिव्ह कॅन्डल तयार केली आणि जर लोच्या त्या कॅन्डलच्या लोच्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तिथं पुट ऑप्शनचा विचार करू शकता. त्यावेळेस बँक निफ्टी 46,500 ह्या लेवलपर्यंत येऊ शकतो आणि त्यानंतर परत बँक निफ्टीमध्ये बायर्स ऍड होण्याची शक्यता तिथं नाकारता येत नाही. त्यामुळे 46,700 46,800 ह्या लेवलला जर बँक निफ्टीमध्ये निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली, शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली किंवा एखादी डोजी तयार होऊन जर त्या डोजीच्या लोच्या खाली जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तिथे पुट ऑप्शनचा विचार करू शकता. त्यावेळेस तुम्हाला 100 ते 200 पॉईंटची डाऊनसाईडची रॅली बघायला मिळू शकते. जर गॅप अप ओपन होऊन जर ही लेवल होल्ड केली जर ह्या लेवलची रेंज जर हायर साईडला ब्रेकआउट दिला तर त्यावेळेस तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. त्यावेळेस 47,055 ह्या लेवलपर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. जर बँक निफ्टी उद्या फ्लॅट किंवा गॅप अप न ओपन होता गॅप डाऊनच ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी जो काही सपोर्टचा पॉईंट आहे तो 46,200 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 46,200 ह्या लेवलच्या खाली गेला तरच तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा. 200-300 पॉईंट जर गॅप डाऊन ओपनिंग झालं तर बँक निफ्टीमध्ये प्राइस ऍक्शनचा वेट करा आणि त्यानुसार तुम्ही ट्रेड प्लॅन करा. जर पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन तयार झालं तर कॉल साईडला एंट्री घ्या. निगेटिव्ह प्राइस ऍक्शन तयार झालं पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली जर कंटिन्युअसली मार्केट ट्रेड करायला चालू झालं तरच पुट ऑप्शनचा विचार करा. नाहीतर मार्केट कोणत्याही क्षणी तिथे बॉटम तयार करून हायर साईडला एक रिव्हर्सल देऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर यूज केली तर तुम्हाला तिथे बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळू शकतो. तर उद्या फिन निफ्टीची वीकली एक्सपायरी ह्या वीकली एक्सपायरीला आपण कोणत्या लेवलवर ट्रेड करू शकतो आता हे बघूया. कारण की फिन निफ्टीमध्ये उद्या 0-0 ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो. तर त्यासाठी जी काही महत्वाची लेवल आहे ती 20,611 आणि लोअर साईडला जी काही महत्वाची लेवल आहे ती 20,444 ह्या दोन लेवल आपल्याला वॉच करायचे आहेत. जर उद्या फिन निफ्टी फ्लॅट ओपन झाला आणि जर 12:30-1 नंतर 20,611 ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर फिन निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळेल. त्यावेळेस फिन निफ्टी हा 20,722 आणि 20,750 ह्या लेवलकडे येताना दिसू शकतो आणि फिन निफ्टी जर 12:30-1-1:30 नंतर जर 20,444 या लेवलच्या खाली ट्रेड करायला चालू झाला तर त्यावेळेस पहिलं टार्गेट असणार ते 20,390 आणि दुसरं टार्गेट असणार ते 20,330. त्यामुळे ह्या दोन लेवल उद्या फिन निफ्टीसाठी खूप महत्वाचे आणि डिसाइडिंग असणार आहेत. जर फिन निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन जर 20,611 वरती ट्रेड करायला चालू झाला तर कॉल ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला 70-80 पॉईंटची अपसाईडची रॅली बघायला मिळेल. जर फिन निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर लोअर साईडला यायला चालू झाला आणि त्यावेळेस जर 20,500 ह्या लेवलला जर फिन निफ्टीने सपोर्ट नाही घेतला आणि जर तिथे एम पॅटर्न तयार करून जर फिन निफ्टी लोअर साईडला यायला चालू झाला तर फिन निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस फिन निफ्टीमध्ये जे काही पहिलं टार्गेट असेल ते 20,460 आणि दुसरं टार्गेट हे 20,390 आणि जर 20,390 ही लोअर साईडला 12:30-1 नंतर जर होल्ड नाही झाली तर फिन निफ्टीमध्ये एक्स्ट्राचं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. जर फिन निफ्टी लोअर साईडला 20,390च्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला अग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करायचा आणि हायर साईडला जर 20,611 20,620 ही लेवल जर फिन निफ्टीनं ब्रेकआउट दिला तर त्यावेळेस तुम्ही अग्रेसिव्हली कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. जर फिन निफ्टी जास्त गॅप अप ओपन झाला तर फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन तयार झालं तर कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. म्हणजे ती हायर साईडला जर ती लेवल होल्ड झाली आणि ती लेवल हायर साईडला परत ब्रेकआउट दिला तर कॉल ऑप्शन मध्ये जरूर ट्रेड करा. त्यावेळेस तुम्हाला 70-80 पॉईंटची अपसाईडची रॅली बघायला मिळणार आहे. जर फिन निफ्टी जास्त गॅप डाऊन ओपन झाला तर फिन निफ्टीमध्ये आपल्याला 20,450च्या खाली जर फिन निफ्टीने एम पॅटर्न तयार करून जर लोअर साईडला फिन निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तरच तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा. नाहीतर फिन निफ्टी पण तिथे एखादा सपोर्ट तयार करून हायर साईडला आपल्याला एक चकवा देऊ शकतो. त्यामुळे फिन निफ्टीमध्ये पण 20,450 20,430 या लेवलच्या खाली तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करू शकता. नाहीतर तोपर्यंत तुम्ही बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केला तर तुम्हाला तिथे बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळेल. तर फिन निफ्टीसाठी जी काही 0-0 लेवल आहे त्या
0 लेवल आहेत 20,611 हायर साईडला कॉल साईडसाठी आणि 20,450 लोअर साईडला पुट ऑप्शनसाठी. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.